आणि याच प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय। गोळीबार प्रकरणी राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे असं मी रोज सांगतोय असं या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात। मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंडा टोळ्यांना भेटतात, पक्षात प्रवेश होतात, गृहमंत्री अदृश्य झाले आहेत असं म्हणतात संजय राऊत। राज्य गुंडांच्या तावडीत आहे, म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरलेत असंही या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलंय। अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करत फिरत आहेत। फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी केली। तर अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला, एकूण 5 गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या आणि या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय आणि त्याचाच हा व्हिडिओ समोर आलेला आहे। एकूण 5 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या। 40 मिनिटाचं फेसबुक लाईव्ह, त्याच्यानंतर मॉरिस हा बाहेर जातो, खोलीमधनं येतो, पिस्तूल घेऊन येतो आणि मग गोळ्या झाडतो। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना, ज्याच्यामध्ये आता अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झालेला आहे। पैशाच्या वादातनं हा हल्ला झाल्याची सध्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।